अरे बापरे! केस आहेत की काय आहे? अशी कमेंट एका दादाची होती माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये, तुम्ही पण बघितली असतील आणि कदाचित दादा माझे व्हिडिओ पण बघत असतील. तर त्यांच्यासाठी ना हा रिप्लाय आहे माझा. हो, माझे केस एवढे लांबच आहे आणि ते रिअल आहेत. केसामागची ना म्हणजे मेहनत पण भरपूर आहे माझी. आता खांदे एवढे केस असले ईदभर तरी त्या महिलांना माहिती आहे किती प्रॉब्लेम असतात हेअर वॉश केल्याच्या नंतर. तसं तर मला 1 तास जातो माझे केस नीट करण्यासाठी, त्याच्यामुळेच मी खरं तर हेअर वॉश करायचं पण टाळते. आता भरपूर जणींना असं वाटतं एवढे लांब केस कसं काय काय ते लावत असून महागडे प्रोडक्ट का त्याच्यामुळे त्याचे एवढे लांब केस येतात, तसं काहीच नाही आहे. एक ते हे माझं जेनेटिक्स आहे नॅचरली, म्हणजे माझ्या मम्मीचे वगैरे पण आहेत आणि दुसरे म्हणजे मी त्याची काळजी पण घेते. आता मला 3 वर्षाचा बेबी आहे. माझ्या डिलिव्हरीमध्ये पण केस म्हणजे हेअर फॉल वगैरे झालेला नाही आहे. आता त्याच्यासाठी मी काय करते, याच्यासाठी मी तुमच्यासोबत व्हिडिओ घेऊन येईन. भरपूर दिवसापासून बोलले होते, पण मला नाही वाटत कोणी काही जास्त इंटरेस्टेड असेल. जर तुम्हाला खरंच हे काही जाणून घेण्यामध्ये इंटरेस्ट असेल ना, तर तुम्ही मला ह्या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त कमेंट करा. तुमच्यासाठी मी एक छान मस्त व्हिडिओ घेऊन येईल. आणि बघा आता सकाळची माझी रुटीन अशीच असते. सकाळी उठून वर्कआउट करणे, त्याच्यानंतर मॅजिक ड्रिंक घेणं आणि तेवढ्याच टायमिंगमध्ये माझं लाडू उठून पण जातो. मग आता लाडू उठले की माझे सगळे कामं बाजूला ठेवून पहिले त्याला बघावं लागतं. त्याला चहा पाणी वगैरे करून दिला आणि आम्ही दोघंजण मस्तपैकी इथं लाड करत होतो एक दुसऱ्याला. आता लाडाने काही आपलं पोट नाही भरणार, स्वयंपाक तर करावंच लागेल नाही का. मग चला म्हणलं स्वयंपाक करून घ्यावा. आणि आज मी एवढी खुश कशामुळे होते, सकाळपासून मटकत होते केस मोकळे सोडून, ते तुम्हाला ना नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी नक्की सांगेन. कारण एक छोटंसं स्वप्न माझं पूर्ण झालेलं आहे. त्याची लई दिवसापासून मी वाट बघत होते, पण ते आमच्या मिस्टरने आता माझं ते स्वप्न पूर्ण केलं आहे. तर व्हिडिओच्या शेवटी पण बघा आम्ही दोघं पण किती खुश आहेत. आणि ही जी क्लिप आहे ना मी चोरून टाकलेली त्यांना माहीत नाही. जर त्यांनी हा व्हिडिओ बघितला तर डिलीट करायला लावतील, पण मी करणार नाही. चला मैत्रिणी, बाय, भेटू उद्या पण एकदा.